माय यूट्यूब फॅमिली, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर सर्वात आधी तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। हे वर्ष तुमच्यासाठी खूप आनंदाचं जाऊ, तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। तर आज मी तुमच्याबरोबर गुढीपाडव्याचा ब्लॉग शेअर करते। म्हणजेच मी गुढीपाडव्याला काय काय तयारी केली आहे, पूजा कशी केली, स्वयंपाकाला काय केलेलं आहे, माझी रांगोळी वगैरे या सर्वच गोष्टी। तर कुठेही जाऊ नका, व्हिडिओला बघत राहा। तर आता वाजलेत 6:15। मी आज लवकर उठली आहे कारण यांना 9:30ला ऑफिसला जायचं आहे। त्याआधी मला गुढीची तयारी, स्वयंपाक, टिफिन, नाश्ता वगैरे सर्व गोष्टी करून घ्यायच्या आहेत। तसंच आज मला एका ठिकाणी बाहेरसुद्धा जायचं आहे। तर तुम्ही बाहेरचं वातावरण बघू शकता, हा सुंदर असा आमचा गुलाब आलेला आहे। आधी मी झाडू पोछा आंघोळ वगैरे करून घेते, साहेब झोपलेले आहे, तुम्ही बघू शकता। आधी मी आंघोळ वगैरे करून घेतलेली आहे। मी आंघोळ झाडू पोछा वगैरे माझं सर्व झालेलं आहे। मी कुकरमध्ये बटाटे लावलेले आहेत, त्यानंतर पीठ मळून घेतलं आहे। आता पीठ रेस्ट करायला ठेवते। त्यानंतर मी इथे कुरडई, कढी, भजे या सर्व गोष्टी ज्या आपण सणाला करतो त्याच करणार आहे। तर मी कढी आणि भजेसाठी लागणारे इथे वाटण तयार करून घेते आहे। त्याकरिता मी कोथिंबीर घेतलेली आहे, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, त्यामध्ये जिरं टाकलेलं आहे, ओवा टाकला आहे थोडासा आणि त्याची पेस्ट करून घेतली। त्यानंतर आता इथे भज्याची तयारी करते मी। त्याकरिता इथे बेसन घेतलेलं आहे। त्यानंतर मी जे वाटण केलं आहे त्यामधलं थोडं वाटण घेते आहे। इथे मी पाणी न घालता हे वाटण केलेलं आहे, जेणेकरून भज्याला आणि कढीला दोन्ही याला उपयोगी पडेल। त्यानंतर यामध्ये थोडीशी हळद टाकलेली आहे, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून ह्याची व्यवस्थितपणे पेस्ट तयार करून घेतली, जशी आपल्याला भजीसाठी लागते तशीच। त्यानंतर यामध्ये मी सोडा घालून भजी काढून घेईल। जेव्हा मी भजी तळेल तेव्हाच त्यामध्ये सोडा घालेल, तोपर्यंत नाही घालणार। तर इथे माझं मिश्रण तयार झालेलं आहे। मी सणाचा स्वयंपाक कांदा लसूण विरहितच करते, जसं मी आधीसुद्धा होळीच्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं। तर आता मी इथे आधी कुरडई तळून घेते आहे आणि नंतर याच तेलामध्ये मी भजीसुद्धा काढून घेईल आणि नंतर कढी करून घेईल। तर इथे साईडला माझा भात सुरू आहे। माझ्याकडे कुकर एकच आहे, कुकरमध्ये मी बटाटे लावलेले, त्यामुळे मग मी अशा भांड्यामध्येच भात करते, मोकळा सुरसुरीत होतो भात आणि लगेच होतो। तर इथे माझी कुरडईसुद्धा तळून झालेली आहे। मला फक्त देवापुरतं आणि ह्यांच्यापुरतंच करायचं असतं तळण, कारण मी तळण खात नाही, त्याने मला त्रास होतो। तर इथे मी भजी करून घेते आहे। भजीसुद्धा जास्त नाही आहेत, यांना संध्याकाळी देईल मी भजी, कारण आता त्यांना ऑफिसला जायचं आहे, त्यामुळे ते नाश्ता करून आणि टिफिन घेऊनच जाईल। बाकी सर्व जो सणाचा स्वयंपाक आहे तो ते संध्याकाळी खातील, त्यामुळे मी इथे फक्त देवापुरतंच करून घेते आहे। तर तुम्ही बघू शकता माझं झालेलं आहे तळण। त्यानंतर मी इथे कढीची तयारी करते आहे। त्याकरिता मी दही घेतलेलं आहे आणि थोडं ताक होतं ते सुद्धा घेतलं आहे। तुम्ही फक्त दही किंवा ताक तेही घेऊ शकता। त्यामध्ये मी उरलेली आपले जे वाटण आहे ते टाकून घेतलेलं आहे, त्यामध्ये बेसन टाकलं आहे, हळद टाकलेली आहे थोडीशी आणि त्याला व्यवस्थितपणे एक मिक्स करून घेईल आणि त्यामध्ये गरजेपुरतं पाणीसुद्धा टाकेल। कढी ही पातळच चांगली असते, कारण जसं जसा वेळ होतो तशी ती घट्ट होते। तर मी कढईमध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता वगैरे टाकलेला, त्यानंतर हे मिश्रण केलेलं सोडलं आहे आणि एक छान अशी उकळी गाळून घेईल। तर आता कढईला उकळी आलेली आहे, त्यानंतर मी ते बंद करून घेते आणि बटाट्याची भाजी करून घेते। तर मी ते 3-4 मीडियम साईजचे बटाटे घेतलेले, तर ती बटाट्याची भाजी करून घेते आहे। सणाला सुकी भाजी छान वाटते, त्यामुळे मी बटाट्याची करते, म्हणजे मला यांना टिफिनलासुद्धा होऊन जाईल चपाती आणि बटाट्याची भाजी, आणि देवाला नैवेद्यसुद्धा होऊन जाईल, तसंच माझंही होऊन जाईल। तर इथे माझी बटाट्याची भाजीसुद्धा झालेली आहे। त्यानंतर मला यांच्यासाठी नाश्ता करायचा आहे, कारण हे सर्व नैवेद्याचा स्वयंपाक। तर चपात्या करून घेते मी आधी, आणि माझ्या चपात्या झाल्यानंतर मी इथे फोडणीचा भात करते। रात्रीचा भात शिल्लक होता थोडा आणि तो यांना आवडतो, त्यामुळे मी यांना फोडणीचा भात करून देते। तर माझा सणाचा वगैरे ऑलमोस्ट पूर्ण स्वयंपाक झालेला आहे, नाश्त्याचा सुद्धा झालेला आहे। आता मी पूजेची तयारी करते, तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा। आधी मी हार करून घेते आहे, कारण मी जसं तुम्हाला लास्ट ब्लॉगमध्ये सांगितलं, मी फुलंच घेतलेले, कारण मला हार जसा करायचा तसा मला करता येईल। तर मी आधी इथे गुढीसाठी हार करून घेते आहे। मला गुढीसाठी हाराला आणि पूजेला वगैरे हे फुलं सफिशियंट झाले, कारण काही काही फुलं त्यामध्ये खराबसुद्धा येतात किंवा अळ्या वगैरे सुद्धा असतात।
तर मी इथे आधी हार करून घेते आहे. आणखी माझी रांगोळी वगैरे बाकी आहे, देवपूजा वगैरे बाकी आहे. आधी मी गुढीची संपूर्ण तयारी करून घेते, म्हणजे मग गुढीचं झालं ते ऑफिसला गेले की मग मी माझी बाकी काम करू शकते. पण लकीली माझी सर्व काम 9:30पर्यंत होऊन गेली. तर इथे हारसुद्धा होत आलेला आहे. मी हार करून घेते, त्यानंतर रांगोळी वगैरे काढेल. त्यांचं फ्रेश वगैरे होणं सुरू आहे, म्हणजे त्यांची आंघोळ वगैरे झाली की आधी आम्ही गुढीचं करू, त्यानंतर ते नाश्ता वगैरे करतील आणि टिफिन घेऊन मग ऑफिसला जातील. मग मी माझे काम करायला मोकळी. तर मी आज 6:15ला उठलेले. 6:15 वाजतापासनं तर 9-9:30पर्यंत माझं ऑलमोस्ट सर्व झालं. झाडू पोछा वगैरे मी आधीच करून घेतलेला, ते तुमच्यासोबत शेअर नाही केलं. तर इथे माझा हारसुद्धा झालेला आहे. आणखी माझं चेंज करणं बाकी आहे. आज मी साडी घालणार आहे. मी कसा लुक करेल ते पुढे तुमच्यासोबत, म्हणजे कसा लुक केला आहे ते पुढे तुमच्यासोबत शेअर करेलच. तर इथे हारसुद्धा झाला आहे माझा. आधी आम्ही गुढीची तयारी करून घेतो आहे. मी साडी वगैरे चेंज केलेली आहे. माझे फक्त केस विंचरायचे बाकी आहेत आणि मी पदर मोकळा सोडणार आहे. पण आत्ता इथे आवरता येत नव्हतं, त्यामुळे मी पदर पिनअप करून घेतलेला आहे आणि बाकी म्हणजे मेकअप वगैरे सर्व करून घेतलेला आहे. माझे फक्त केस विंचरायचे बाकी आहेत आणि इयरिंग्स वगैरे घालायचे बाकी आहे. वेळ होत होता त्यामुळे मी ते साईडला ठेवलं आहे. आधी पूजा करून घेतो आहे गुढीची, म्हणजेच गुढी उभारून घेतो आहे. दोघं मिळून आमचं हे करायचं चाललेलं आहे. आम्ही फर्स्ट टाईम गुढी उभारतो आहे, म्हणजे गुढीची पूजा फर्स्ट टाईम करतो आहे आम्ही लग्नानंतर दोघंजण. तर इथे गुढी बांधून घ्यायची चाललेली आहे. साडीला जास्त वजन असल्यामुळे बॅलन्स जात होतं थोडं, त्यामुळे मी साडी पकडून होती आणि हे बांधत होते. तर गुढीपाडवा हा सण खूप जास्त शुभ मानला जातो. गुढी ही उभारायलाच पाहिजे. तर गुढीपाडव्याला 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असं सुद्धा म्हटलं जातं आणि असंही मानलं जातं की गुढीपाडव्यापासून राम जन्मोत्सवाचा उत्सव हा सुरू होतो. गुढीपाडव्यापासूनच चैत्र नवरात्रीसुद्धा सुरू होते. गुढीपाडव्यापासूनच मराठी लोकांचं नवीन वर्षसुद्धा सुरू होतं. तर इथे आमची ऑलमोस्ट तयारी झालेली आहे. हा हार केला आहे मी, आधी दाखवायचं लक्षात नाही राहिलं माझ्या. तर मी असा हार केलेला आहे, दोन्ही फुलं म्हणजे मिक्स फुलांचं मिळून. आणि इथे गुढी झालेली आहे. आता आम्ही आधी त्याला बांधून घेऊ. वर आम्ही पूजेच्या धाग्याने बांधलेला आहे आणि त्यानंतर खाली सुतळीने बांधतो आहे, कारण मी असं ऐकलेलं की सुतळी बांधू नये वर कलशाजवळ, त्यामुळे मी तिथे पूजेचा धागाच बांधलेला आहे. त्यासाठीच मी पूजेचा धागा आणलेला. तर आता आधी इथे आम्ही गुढी बांधून घेतो आहे व्यवस्थित, जेणेकरून ती संध्याकाळपर्यंत व्यवस्थित राहावी. त्यानंतर खाली पूजा वगैरे करून घेऊ. तर अशी पूजा केलेली आहे आणि ही गुढी उभारलेली आहे. तर तुम्हाला व्यवस्थित फ्रंट साईडचं दिसत नसेल, कारण ते थोडं तिरपं म्हणजे तिकडल्या साईडला झालेलं आहे, ज्या साईडने मी शूट नाही करू शकत, पण मी फोटो टाकतेच. तर अशी ही आमची गुढीची पूजा झालेली आहे. सो मी अशी रेडी झालेली आहे. माझा स्वयंपाक वगैरे सर्व झालेला आहे. तर यांना ऑफिसला जायचं आहे, त्यामुळे जसं मी आधी सांगितलं की यांना 9:30ला जायचं होतं, त्यामुळेच मी लवकर आवरायला घेतलं. तर अशी ही माझी रांगोळी. मला आज एका ठिकाणी बाहेरसुद्धा जायचं आहे, त्यामुळे मी छान रेडी झाले आहे. तर हे माझं देवाचं नैवेद्याचं ताट, गोड म्हणून मी श्रीखंड आणलेलं आणि श्रीखंडचाच नैवेद्य दाखवलेला. आणि हे माझे देव. तर असं सर्व झालं आहे माझं. सो आता आमची गुढीची पूजा वगैरे सर्व झालेली आहे. ते सुद्धा नाश्ता वगैरे करून टिफिन घेऊन ऑफिसला गेलेले आहेत. तर मला तेव्हा जसं शूट करता आलं तसं शूट मी केलं. पूजा करताना मी पदर असा मोकळा नाही सोडलेला, कारण व्यवस्थित आवरता येत नव्हतं. तर देवपूजा वगैरे सुद्धा माझी झालेली आहे. आता मी थोड्या वेळाने जेवण करणार. तर असा होता माझा आजचा हा व्हिडिओ. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.